हॅलो फ्रेंड्स, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण आज बनवणार एक वॉल आर्ट किंवा वॉल पीस बनवतोय आपण, वॉल हँगिंग त्या टाईपमध्ये। तर 2 सर्कल ड्रॉ करायचे। तुम्ही बघताय खाली कार्डबोर्डवर मी करून ठेवलेले आहेत। तर 2 सर्कल कशी ड्रॉ करायचे, एक 14 सेंटीमीटरचं आणि त्याच्या आतमधलं आहे ते आपलं आहे 9 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि ही सर्कल आपण 2 ड्रॉ करणार आहोत सेम साइज मध्ये, ठीक आहे। आता याला कट करून घेऊया। आता हे आपले बाहेरून कट झालेले आहेत, आपल्याला ही आतमधली साइड पण कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही सर्कल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आणि हा कार्डबोर्ड जरा पातळ आहे, त्यामुळे हे 2 सर्कल घ्यायची गरज आहे आपल्याला। दोन्ही सर्कल कटिंग केल्यानंतर आपल्याला ग्लूने हे चिकटवून घ्यायचं आहे। आता याला स्टिक होऊ दे। 20 ओल्ड बँगल आपल्याला घ्यायचे आहेत। आता 20 बँगल्स मधून 2 बँगल्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही मास्किंग टेप आहे, हिला आपल्याला या 2 बँगल्स दोन्ही अटॅच करून घ्यायचे आहेत। दोन्ही बँगल अशा एकत्र करायचे, ठीक आहे। इतकं केल्यानंतर आपल्याला वूल घ्यायची। आता काय करायचंय, या बँगलला ही गुंडाळायची आहे, पण त्याआधी आपल्याला इथून नॉट मारून घ्यायचे। आणि जेव्हा शेवट येईल ना, तेव्हा आपल्याला इथे एक लूप तयार करायचे। हा बघा एंड आलेला आहे, इथे बोट ठेवलं, दोरा असा वरून परत बाहेर आणायचा आणि या जागेवरती बोटाच्या इथून बाहेर काढायचा, ठीक आहे। आणि जिथे दोरा कट केला ना, तिकडे त्याला स्टिक करून घ्यायचा। तर आपल्या ना बँगल हे करून झालेले आहेत, वूलनी लपेटून घेतलेत आपण, म्हणजे ही ग्लू आपल्याला अप्लाय करून घ्यायचं पहिले। त्यानंतर आपल्याला गोटापत्ती लेस, सगळ्यात स्मॉल लेस येते ही घ्यायची आहे। तुम्ही चिकटवून घ्या किंवा तुम्ही बांधून घ्यायला, जरा चिकटेपर्यंत 2-3 मिनिटं थांबायचं आहे। त्यानंतर हिला समोरच्या साईडला आणि परत रिटर्न करून अशी तिथेच एकदा फेरी घ्यायची। त्यानंतर साईड, त्यानंतर या खाच्यातून या दोघांच्या मधून आपल्याला हिला बाहेर काढायचे। त्यानंतर या साईडला, आतल्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला आपल्याला खेचून घ्यायची ती लेस खेचून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तिला या समोरच्या याच्यातून, या खाच्यातून बाहेर काढायची। अशी बाहेर काढून बघा सेंटरला आलेलं आहे, नाही तर इकडे तिकडे पसरलं असतं। सेंटरला आलंय, त्यामुळे काय करायचं, इथे बोट ठेवायचंय, पुन्हा एकदा त्यातून फिरवायची आणि ती स्थिती परत आणायची आपल्याला। पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडने बाहेर काढायचे आणि आपण जिथे बोट ठेवलेलं तिथून त्या खाच्यातून तिला गाठ मारून घ्यायची। आता गाठ मारल्यानंतर काय करायचंय, थोडासा ग्लू इथे अप्लाय करायचा आपल्याला, इथे स्टिक करून टाकायची। आता हिला कट करायची, एक्स्ट्रा आहे ना तिला कट करून टाकूया आपण। आणि बाकी सगळ्या बँगल पण अशाच रेडी करून घेऊया। आपली दाई ज्या बँगल्स होत्या त्यांना वूल आणि जर लपेटून झालेले, ठीक। तर आता आपण पुढे बघूया काय करायचंय। याला साईडला ठेवून देऊया, ठीक आहे। तर हा कार्डबोर्ड आता स्टिक झालेला आहे। आता ह्याच्यावर आपल्याला वूल लपेटून घ्यायचे। वूलचा दोरा डबल करून घ्या, त्यानंतर अशी लूप बनवा इथे। त्यानंतर या लूप मधून हा बाहेर आलेला दोरा आहे ना, त्याला पास करून घ्यायचं आणि बँगलला जसं लपेटलं वूल तशीच आपण इथे सुरू करायचे। आणि अशी सगळी आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे। आता याच्यावर काय करायचं, हे ड्राय झालेलं आहे, याच्यावरती आपल्याला अशाच पद्धतीची जर लपेटून घ्यायचे। असं केल्याने काय होतं की इथे एक छान सेंटर मिळतं आपल्याला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पट्टी आहे ना, ही व्यवस्थित बसली जाते। आता आपल्याला काय करायचं, तिथे नॉट बांधून घ्यायचे। हे बघितलं बघा, हे बघा सेंटर आलं ना। आणि आता इथे लास्ट ग्लूने चिकटवून टाकूया। तर ही आपली फ्रंट साइड असणार आहे। आणि बघा किती सुंदर सुरेख असं सेंटर आलेलं आहे। याला मी होल करून घेतलंय। तुम्ही घरातली कुठलीही शार्प वस्तू किंवा सुईच्या साहाय्याने होल करून घ्यायला। आता आपल्याला काय करायचंय,
इथेच असलेली एखादी बँगल घ्यायची आहे, तिच्यातून सुई आरपार करायची, केल्यानंतर बॅक साईडला दोऱ्याच्या दोन्ही पॉइंटमधून हे बघा दिसतं ना, हां ह्याच्यातून काढायचे. याने काय होईल की हे तुमचं क्राफ्ट आहे ना हे जरा फिक्स बसेल. ठीक आहे, तर आता नॉट मारून घेऊया पाठीमागे. ह्यानेच करणार आहे. तर आपल्याला इथे होल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारची प्लायर विकत भेटते, तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता. मिशोवरूनच घेतलं मी. आपल्याला इथे होल करून घ्यायचं आहे. तिथे बँगल आणि याच्यामधलं दोऱ्यामध्ये पण पुन्हा एकदा गाठ मारून घेतोय आणि त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घ्यायचे. थोडासा दोरा सोडून आहे ना आपल्याला तिथे वरती दुसरीकडे काम करायचं आहे. ओके, एवढा दोरा सोडलेला आपण सुईला गाठ मारून घेतले पुन्हा, आणि या दोन रिंग या अशा अटॅच करायच्या. इथून दोरा टाकायचा एका सुईमधून आणि दुसरीतून बाहेर काढायचा आहे, आणि सुईमधले डबल सुई दोरा घेतलेला आहे, दोघांच्या मधून सुई बाहेर काढायची. बाहेर काढल्यानंतर एकदा चांगली टाईट खेचून घ्या आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस करायची. हे असं घट्ट बसेल आपलं. आता दोरा कटिंग करून घेऊया. असे अटॅच होत जाणार आहेत सगळे. तर मी पहिले हे अटॅच करते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता ना हे आपलं बेस कंप्लीट झालेलं आहे, बेस झालेलं आहे. ह्याच्यावरती वर्क बाकी आहे, तर थोडंसं वर्क करून दाखवते कसं करायचं आहे. कुठलीही अशी आयताकार वस्तू घ्या किंवा चौकोनी वस्तू घ्या, जसं तुम्हाला जेवढं मोठं टॅसल हवं आहे तितकी मोठी तुम्हाला वस्तू घ्यायची आहे. 30 राऊंड आपण मारणार आहोत. 30 राऊंड आपले मारून झालेले आहेत. कट करून घेऊया दोरा कट करून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा दोरा कट करून घ्यायचा आहे. काय करायचं आहे, ह्याच्यातून पास करायचं आहे, बरोबर. आता इथून पास केल्यानंतर आपल्याला ह्याला मूव्ह करून इथे आणायचं आहे, इथे कॉर्नरला. पण हे लक्षात ठेवा की आपला इथे दोरा कट झालेला आहे, इथे आपण होल्ड करून ठेवलेला दोरा पण आहे. आणि त्याला नॉट मारून घेऊया, टाय करून घेऊया दोरा, आणि आता ह्याला ह्याच्यातून मूव्ह करून घ्या, काढून घ्या. म्हणजे आता हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एकदा परत नॉट बांधून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला सगळा दोरा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि इथे एक छोटं पॉईंट बनवून घ्यायचं. वरती जे एक हेड निघेल ना याला आपल्याला टाय करून घ्यायचं आहे. आणि एकदा झालं ना की पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या दोऱ्याला त्याला एकसारखं करून घ्यायचं आपल्याला आणि इथून कट करायचं आहे. हे बघ, सरळ करून घ्या दोरे, आणि एक्सेस असतील ना एक्स्ट्रा त्यांना कट करून घ्यायचं थोडंसं. हेच आपलं झालेलं आहे. अशा प्रकारच्या टॅसल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, रेड आणि मरून कलरमध्ये. रेड मरून कलरमध्ये मी 3 टॅसल रेडी केलेले आहेत. आपल्याला या बँगलला गुंडाळून घ्यायचे. सेम प्रोसेस राहील तशीच, जशी आपण रेड वूल गुंडाळलेली. ठीक आहे, तर आपली बँगलवर वूल कंप्लीट लपेटून झालेली आहे. इथे स्टिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या वूलला एक्स्ट्रा वूल घ्यायची आपल्या बाहेरून, ही बघा, आणि ना इथे टाय करायची तिला. आणि जशी आपण जर लपेटलेली, जशी गुंडाळली बँगलला, तशीच आपल्याला ही वूल लपेटून घ्यायची, गुंडाळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला बँगल
बनवून घ्यायचे मध्ये सेंटरला लावायला. आता एक गणपती घ्यायचा छोटासा, हे बघा, आणि याला पाठी ग्लू अप्लाय करून घ्या आणि बरोबर सेंटरला आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ह्याला स्टिक करायला ठेवूया आपण. तर अशा प्रकारे क्लोथ क्लिप लावून मी स्टिक करायला ठेवलेलं आहे. ठीक, तर आपल्याला 5 रेड कलरचे पॉम्पम लागणार आहेत. पॉम्पम सगळ्यांना बनवता येतात आणि नसेल येत तर माझ्या मागचे व्हिडिओ सर्च करा तुम्ही, त्यामध्ये मला पॉम्पम कसे बनवायचे हे कळेल. ठीक आहे, 5 रेड कलरचे, 5 मरून कलरचे पॉम्पम लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक बँगल जी बनवली आता लास्ट, त्यावर मी गणपती बाप्पा स्टिक केलेत आणि आता आपण ती इथे मिडल मध्ये स्टिक करून घेणार आहोत. जरा बघून घ्या कसं करायचंय. स्टिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे पॉम्पम उचलायचे. ठीक आहे, ही मधली जागा ना इथे स्टिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर हे रेड वाले उचलायचे, हे सुद्धा आपल्याला तसेच स्टिक करून घ्यायचे. जी मधली जागा राहिलेली आहे ना मरूनच्या मध्ये, तिथे. बरोबर, तर आपलं इथपर्यंतचं काम झालेलं आहे. आता आपल्याला लटकन बनवायचे, त्यासाठी आपल्याला मेजरमेंट घेऊया पहिले. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते लटकन बनवायचे. लटकन कशी बनवायची ती बघून घ्या. सगळ्यात आधी ना रेड कलरची जी लटकन आपण बनवलेली, टॅसल ज्याला बोलतात, तुम्हाला लटकन नसेल कळत तर मी टॅसल बोलते त्याला, टॅसल ज्याला बोलतात, तिला पहिला ओवून घ्यायचं आहे. सेंटर काढून घ्या, सुईला क्रॉस करून घ्या, त्याच्यातून पास करा. सुई पास केल्याच्या नंतर आपल्याला मरून वाली, त्याआधी काय करायचं, त्याआधी आपल्याला याच्यामध्ये मणी ओवून घ्यायचे. थोडे 4 मणी टाकूया. मणी 3 ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला मरून वाली टॅसल सुईमधून पास करायचे. एक वेगळाच लुक तुमच्या लटकनला येणार आहे. तर ही काहीशी अशी दिसणार आहे. आणि आता आपण पुन्हा 3 मणी पास करूया. हे 3 मणी पास केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला रेड टॅसल उचलायची. तर 25 बीड्स मी यात हे केलेत, इन्सर्ट केलेत. कट करून घेऊया. तर ही आपली मिडल टॅसल झाली. आता आपली साईडच्या 2 टॅसल आपल्याला बनवून घ्यायच्यात. तर आपण आता जी टॅसल बनवली ना मोठीवाली, ही लटकन, टॅसल म्हणजेच लटकन आहे. तर ही जी टॅसल बनवली ना, आपल्याला ह्याच्यापेक्षा छोटी बनवायची. सेम घेऊया चला, आणि आपल्याला डबल करून घ्यायची सुई. सेम प्रोसिजरने आपल्याला दुसऱ्या टॅसल पण रेडी करायचे आहेत. चला, तर आता आपलं लटकन झालेलं आहे. आपण याच्यावर पुढे काम करूया. आपल्याला याच्यामध्ये मिरर बसवायचे. जेणेकरून ॲटलीस्ट आपल्याला दिवाळीपर्यंत हे क्राफ्ट बघता येईल. जर दिवाळीला तुम्हाला नवीन काय बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, व्हिडिओला लाईक करायला लागेल आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करावा लागेल. ठीक आहे, तर आता हे कंप्लीट करूया. लावून घ्यायची आपल्याला. आणि आता डबल वाली घ्यायची आणि ती आपल्याला इथे अटॅच करायची. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कमी घ्यायचे तर तुम्ही 4-5 मोती कमी करू शकता. 5 कमी करून टाकूया. आता पुन्हा तसंच करायचं आपल्याला. पण आता आपल्याला काय करायचं, ह्याचा हुक बनवायचा. म्हणजे त्याला कुठे आपण हे करू ना, हँग करू, तिथे लटकवायसाठी एक हुक बनवायचा आहे. तर आपल्याला हुक कसं बनवायचं बघा. गणपती बाप्पा आहे ना, त्याच्या वरती सरळ साईडला एकदम सरळ दिसेल असा आपल्याला इथे दोरा अटॅच करून घ्यायचा आहे. आता हा दोरा अटॅच केल्याच्या नंतर काय करायचं आहे,
इथे कोणती तरी वस्तू आपल्याला अशी राऊंड अशी वस्तू आपल्याला अडकवून घ्यायचे आणि ते नॉट मारायचे. डबल टिबल नॉट मारून घ्या जमत असेल तर. रेडी झालेलं आहे हे. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये वॉल हँगिंग म्हणून यूज करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते याचा. तर अशा प्रकारे मी हे क्राफ्ट पूर्ण केलेलं आहे. हे लटकन आहेत दरवाज्यावर किंवा गणपतीला तुम्ही देवाच्या आजूबाजूला लावू शकता. तर तुम्ही एनी टाइम कधी पण कुठल्या पण सणासाठी वापरू शकतात. हे बघा मी दुसरं देखील बनवलेलं आहे, पण मी हे व्हिडिओ नाही बनवला याचा, कारण काय जवळजवळ सेमच आहे सगळं. असे छान छान क्राफ्ट बघायसाठी आणि शिकायसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट करा. तिथे खूप सारे क्राफ्ट अजून पडलेले आहेत, ते तुम्ही वॉच करा. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, त्यांना सुद्धा याचा लाभ होऊ दे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली गोष्ट तर सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला माझे येणारे सगळे व्हिडिओ स्टार्टिंगला मिळतील आणि मग तुम्ही काही मिस नाही करणार. तुम्हाला शिकायला मिळेल त्यातून. मी आणखी पण नवीन नवीन ट्राय करणार आहे. तर प्लीज कृपया करून मला सपोर्ट करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ मिस नका करू. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. 1 ते 2 दिवस तुम्हाला लागतील ते बनवायला. ठीक आहे. चला बाय बाय.